नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू होत आहे. तर हर हर महादेव. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवाराचे महत्त्व. महादेवाला श्रावण महिना इतका प्रिय का आहे आणि अशी कोणती कथा आहे की आजही लाखो भक्त या दिवशी उपवास करून भगवान शंकराची भक्ती करतात. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा ओम नमः शिवाय. श्रावण महिना इतका पवित्र का? पुराणानुसार देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे समुद्रमंथन केले. मंदर पर्वत, रवी आणि वासुकी नाग दोरी बनला. मंथन सुरू झाले, पण अमृताआधी बाहेर आले भयंकर हलाहल विष. हे विष इतके घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. देव, ऋषी आणि सर्व जीव भयभीत झाले. शेवटी सर्वजण भगवान शंकरांच्या चरणी गेले. देवांनी हात जोडून प्रार्थना केली, हे महादेव, सृष्टीचे रक्षण करा, आम्हाला वाचवा. भगवान शंकरांनी क्षणाचाही विचार न करता ते विष आपल्या कंठात धारण केले. माता पार्वतीने ते विष शरीरात जाऊ नये म्हणून त्यांच्या कंठावर हात ठेवला. त्यामुळे विष कंठातच राहिले आणि भगवान शंकरांचा कंठ निळा झाला. तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाची जळजळ कमी व्हावी म्हणून देवांनी भगवान शंकरांवरती गंगाजलाचा अखंड अभिषेक केला. अशी श्रद्धा आहे की याच स्मरणार्थ श्रावण महिन्यात शिवलिंगावरती जलाभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली. तर अजून एक छोटीशी अशी कथा आहे, आता ऐका. एका गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्तांची कथा. एका छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते. घरात दारिद्र्य होते. 2 वेळचे अन्न मिळणेही कठीण होते. पण एक गोष्ट कधीच कमी झाली नाही, ती म्हणजे भगवान शंकरावरील त्यांची अढळ श्रद्धा. श्रावण महिना सुरू झाला. प्रत्येक सोमवारी तो पहाटे उठून नदी स्नान करत असे. मंदिरात जाऊन शिवलिंगावरती पाणी, बेलपत्र आणि फुले अर्पण करत असे. त्याच्या ओठांवरती सतत एकच मंत्र असायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एके दिवशी त्याची पत्नी म्हणाली, आपल्या घरी अन्न नाही, पैसे नाहीत, तरीही तू प्रत्येक सोमवार उपवास करतोस, याचा काय उपयोग? ब्राह्मण हसत म्हणाला, महादेव भक्तांची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच सोडत नाहीत. त्यांच्यावरती विश्वास ठेव. काही दिवसांनी भगवान शंकर एका वृद्ध साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. ते म्हणाले, बाळा, मला खूप भूक लागली आहे, काही खायला मिळेल का? घरात फक्त थोडीशी भाकरी आणि भाजी होती. तीच त्या दोघांसाठी होती. पण त्यांनी क्षणाचाही विचार न करता ती साधूंना प्रेमाने वाढली. साधूंनी भोजन केले आणि हसत म्हणाले, तुम्ही स्वतः उपाशी राहून मला अन्न दिलंत. तुमची भक्ती आणि दयाळूपणा पाहून मी प्रसन्न झालो. क्षणात साधूचे रूप बदलले आणि समोर भगवान शंकर प्रकट झाले. महादेव म्हणाले, आजपासून तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होईल. तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि समाधान कायम राहील. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि शांती नांदू लागली. या कथेचा संदेश काय आहे तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा अर्थ फक्त उपवास करणे नाही, तर खरी भक्ती म्हणजे श्रद्धा ठेवणे, दुसऱ्यांना मदत करणे, सत्य बोलणे, मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे आणि संकटातही देवांवरील विश्वास न ढळून देणे. महादेवाला महागडे नैवेद्य नको असतात, त्यांना भाव, श्रद्धा आणि निर्मळ मन प्रिय असते. मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा इथेच संपते. पण महादेवांवरील आपली श्रद्धा कधीच संपता कामा नये. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, कितीही अडचणी आल्या, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, महादेव कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत. कधी ते आपल्या श्रद्धेची परीक्षा घेतात, पण शेवटी योग्य वेळी त्यांच्या कृपेचा वर्षाव नक्कीच करतात. या श्रावण सोमवारी भोलेनाथांच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया की आपल्या मनातील भीती, दुःख, चिंता आणि अहंकार दूर हो. प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट नांदो. आपल्या आई वडिलांना उत्तम आरोग्य लाभो, मुलांच्या आयुष्यात यश येवो आणि प्रत्येक घरात प्रेम, आपुलकी आणि आनंद कायम राहो. तुम्ही जर आजपर्यंत मनापासून ओम नमः शिवाय हा मंत्र जपला नसेल, तर आजपासून दररोज फक्त 5 मिनिटे जप करून बघा. मनाला मिळणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवेल. आणि हो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये फक्त हर हर महादेव एवढंच नक्की लिहा. मला कळेल की माझ्यासोबत महादेवांचे खरे भक्त जोडले गेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच भक्तिमय कथा, धार्मिक माहिती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या सारिका महिंदार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय कथेसह. तोपर्यंत महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय शिवशंकर.